अध्यक्ष महोदय, पुणे महानगरपालिका जर आज पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अण्णा माझ्यानंतर बोला लगेच अण्णा माझ्यानंतर आलो आज या ठिकाणी पुणे महानगरपालिका जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची महानगरपालिका मानली जाते। 1 नंबरला तिची लोकसंख्या वाढली होती परंतु 2 गावं वगळल्यामुळे थोडी कमी झालेली आहे। आता जवळजवळ 524 स्क्वेअर मीटरची पुण्याची हद्द आहे। मुंबईची सुद्धा जवळजवळ तेवढीच आहे परंतु मुंबईला कामगार 37,000 आहेत अध्यक्ष महोदय आणि पुण्याला फक्त 11,000 कामगार आहेत, 11,600। जर आपण तफावत पाहिली तर पुण्याच्या कामगारांना 35 ते 50 हजारापर्यंत झाडणकाम दिलं जातं परंतु प्रत्यक्षात मात्र कॉन्ट्रॅक्टर 1-1 लाख स्क्वेअर फूट त्या कामगारांच्याकडून काम करून घेताना आम्ही पाहतो। मग त्यामध्ये कर्मचारी प्रश्न एकच विचारायचा आहे की पुण्यामध्ये एकूण 6 महिन्यामध्ये जर कचरा उचलण्याचं टेंडर दिलेलं पाहिलं तर 1,20,000 रुपये एका टेम्पोला देतात। त्या टेम्पोची किंमत फक्त 6 महिन्यामध्ये फिटू शकते। तर महानगरपालिका 1,20,000 रुपये एका टेम्पोला भाडं देते का? मग टेम्पो स्वतःचेच का घेत नाही हा एक माझा प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न आहे की पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जर एवढी मोठी महापालिका आहे तर मागच्या वर्षी सुद्धा हा प्रश्न आम्ही विचारला होता, त्यावेळेस उत्तर दिलं होतं माननीय मंत्री महोदयांनी की कामगारांची संख्या पूर्ण केली जाईल। 1 वर्षानंतर सुद्धा त्या भागामध्ये त्या गावांच्या मध्ये तेवढे झाडणकाम दिलेलं नाहीये। आज जवळजवळ 55 गावा पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेत। मग त्या ठिकाणच्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक झाडणकाम भागात होणार का आणि त्यासाठी पाहिजे तेवढे कर्मचारी पुणे महानगरपालिका किती दिवसात? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, आपला जो कचरा उचलणं आणि झाडणकाम या संबंधीचा एरिया आपला खूप वाढलाय। आपण हद्दवाढ जेवढी केली, जेवढे गावं घेतली अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महोदय की कचरा व्यवस्थापनच्या बाबतीमध्ये अजून पण सिस्टीम महानगरपालिकेची या ॲडिशनल भागामध्ये लागलेली नाही आहे। ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय, आपल्याकडे आत्ता कर्मचाऱ्यांची पण कमी आहे अध्यक्ष महोदय। ह्याच्यासाठी आत्ता आपण हे जे सगळी क्षेत्रीय कार्यालय आहेत ज्याच्या मध्ये हे विभाग येतात, म्हणजे नुसतं खडकवासला नाही तर आपल्याकडे जेवढी 12 ते 15 मला वाटतं क्षेत्रीय कार्यालय पुणे शहरामध्ये आहेत, तर त्या क्षेत्रीय कार्यालयांनी सगळ्या कचरा व्यवस्थापनाचा एक अहवाल आणि एक आराखडा तयार करून अध्यक्ष महोदय आम्ही 30 दिवसाच्या आतमध्ये आम्ही सभासदांना देऊ त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयाचा आराखडा। आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय त्यांनी कचरा गोळा करण्याची जी व्यवस्था असेल ती व्यवस्था, गाड्यांची व्यवस्था, त्यांचे कचरा कलेक्ट करण्याचे जे पॉईंट्स आहेत ते कुठे कुठे आहेत, त्यांचं कचरा प्लॅन्टची अवेलेबिलिटी काय आहे, त्यांच्याकडे किती कचरा निर्मिती होतो, किती कचरा तिथे त्यांचा जिरवला जातो त्या वॉर्ड ऑफिसमध्ये, आणि त्याचप्रमाणे तिथे काही जागा उपलब्ध आहेत का की नव्याने प्लॅन टाकण्यासाठी, या सगळ्या गोष्टीचा त्यांनी अहवालामध्ये समावेश करतील अध्यक्ष महोदय। आणि सदस्यांना आम्ही 30 दिवसामध्ये तो अहवाल देईल। दुसरा विषय सदस्यांनी विचारला जे काही भाड्यासंदर्भाचा, तर अध्यक्ष महोदय मी माहिती घेऊन त्यांना ती माहिती पटलावर ठेवेल।